नमस्कार. ऑपरेशनच्या आधी सर्व पेशंट आणि नातेवाईक मला एकसारखा प्रश्न विचारतात, की शरीरामध्ये जो इम्प्लांट आपण टाकणार आहे, रॉड, प्लेट, स्क्रू किंवा वायर ते कुठल्या प्रतीचे असले पाहिजे आणि कुठले मटेरियल ठीक राहणार? साधारणतः आपण हाडांच्या ऑपरेशनमध्ये स्टेनलेस स्टील आणि टायटेनियम हे मटेरियल वापरतो. स्टेनलेस स्टील आणि टायटेनियममध्ये किमतीचा फार मोठा फरक असतो. जवळपास 2 ते 2.5 पट टायटेनियम ही स्टेनलेस स्टीलपेक्षा महाग असते. मग प्रश्न असा, की टायटॅनियम हे स्टेनलेस स्टीलच्या जागी कसे फायद्याचे आहे? तर पॉइंट नंबर 1, टायटॅनियम हे स्टेनलेस स्टीलपेक्षा मजबूत असते, हलके असते आणि फ्लेक्सिबल असते. पॉइंट नंबर 2, टायटॅनियम इम्प्लांट शरीरात असेल, तर आपल्याला भविष्यात एम-आर-आयची गरज भासली, तर अडचण येणार नाही. तसेच स्टेनलेस स्टील इम्प्लांट शरीरात असेल, तर आपण एम-आर-आय करू शकणार नाही. पॉइंट नंबर 3, WHO नुसार टायटॅनियममध्ये इन्फेक्शन रेट हा कमी बघायला मिळतो स्टेनलेस स्टीलपेक्षा. आता समरीमध्ये सांगायचे झाले तर हाड जोडण्यात दोन्ही इम्प्लांटपैकी बेटर कुठले? तर या संदर्भात पेशंटचे वय, रोगप्रतिकारशक्ती, जखम भरून निघण्याची शक्ती यावर आधारित राहते. इम्प्लांट मटेरियल्सला हाड जोडण्याशी कुठलाच संबंध नाही. इम्प्लांट फिक्सेशन ही तात्पुरती सपोर्टिव्ह सिस्टम आहे. निव्वळ 1 ते 2 वर्षासाठी इम्प्लांट शरीरात ठेवण्याची गरज असेल आणि आर्थिक अडचणी असतील, तर तुम्ही स्टेनलेस स्टील वापरण्यात काही हरकत नाही. आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असावी. धन्यवाद.